हॅलो मित्रांनो, आज आपल्याला ती लांबची खेप टाकायला आपण जाणार आहे. हे बघा, ट्रॅक्टर आहे आपलं, केलं चालू. या सरळ वाटण आपल्याला लांब खेप टाकायची होती, त्यामुळे आपण अर्ध्यातून ब्लॉक काढलेला आहे. बघा ट्रॅक्टर कसा आहे, नत करते कसं वरतं. हा तेरा टॉपचा जळगावच्या चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात 3 तरुणांना पट्ट्यानं माणूस मारहाण करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षकानं तरुणांना बेदम मारहाण केली. तरुणांना मारहाण करताना लैंगिक चाळे करायला पोलीस उपनिरीक्षकानं भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. संबंधित पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली. वळवले वांग करत नेलं. महाराष्ट्र शासन असं लिहिलेल्या काही सरकारी फाईल बिअर बारच्या टेबलवर असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. दाव्यानुसार बिअर बार मध्ये सरकारी फाईल्सवर सह्या होत आहेत. त्यामुळे हे व्हिडिओनं प्रशासनाच्या कारभारावर सोशल फॉर्मॅटच्या हातात चाललेले आहे. अध्यक्ष महाराज, माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे. काटातनं लावलेलं आहे आपण गाडी, काटातनं ट्रॅक्टर चालू गोपनीय कागदपत्र लीक केल्याचा आरोप नाना पटोले बघा ट्रॅक्टर जाता जाता वाचलं परत खाली घेतलं. काटातून गाडी चाललेली होती, त्यामुळे आपल्याला नदी पैसे खेप खाली करायची होती समुद्रापाशी, त्यामुळे वळवलं ट्रॅक्टर. बघू शकता ठिकाण नागपूर मधला एक बिअर बार. घेतलं, फाईल टेबलवर ठेवून दारूचे पेग भरले जात आहे. व्यक्ती कागदपत्र एक व्यक्ती दुसऱ्याला दाखवते. वळवला तिथनं परत. सरकारी फाईल मधले तपशील बिअर बार मध्ये सार्वजनिकपणे दाखवले जात आहेत. माहितीनुसार नागपूरच्या वरिष्ठ नगर मधल्या एका बारचा हा व्हिडिओ आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे दाव्यानुसार हा व्हिडिओ रविवारचा आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फाईल बाहेर कुणी आणल्या. त्या बिअर बार मध्ये देऊन कुणाला दाखवल्या जात होत्या असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. रहिवास लावलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मी अशी परिस्थिती आता भेटू पुढच्या गेम मध्ये.